इस्रायल देशामध्ये दुष्काळ पडला. अलिमलेक, नामी आणि त्यांचे पुत्र अन्नाच्या शोधार्थ मवाब देशात गेले. अलिमलेक मरण पावला. त्याच्या पुत्रांनी मवाबी स्त्रिया अर्पा आणि रूथ यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्याचे पुत्र देखील मरण पावले. त्या तिन्ही स्त्रिया विधवा झाल्या होत्या. इकडं इस्रायल देशातला दुष्काळ संपला तेव्हा नामीनं आपल्या स्वतःच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या सुनांना म्हणाली, तुम्ही मवाबातच राहा, हे तुमचं घर आहे. अर्पा तिथंच राहिली. परंतु रूथ म्हणाली, जिथे कुठे तू जाशील तिथे मी देखील येईन. तुझे लोक माझे लोक होतील, तुझा देव माझा देव होईल. रूथ आणि नामी या दोघी इस्रायल देशात गेल्या. तेव्हा इस्रायल देशामध्ये हंगामाची वेळ होती. शेतामध्ये उरलेलं धान्य वेचण्यासाठी नामीनं रूथला पाठवलं. ते शेत बवाजचं होतं. तो अलिमलेकचा नातेवाईक होता. बवाज रूथ सोबत बोलला. बवाज म्हणाला, तू नामी सोबत खूप दयाळूपणे वागली आहेस. स्वतःचं घर सोडून येणं खरोखर अवघड आहे. देव तुला आशीर्वादित करो. त्यानं रूथला काही अन्नधान्य दिलं आणि त्याच्या कामकऱ्यांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. जे काही घडलं ते रूथनं नामीला सांगितलं. नामी हसली. ती म्हणाली, जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांपैकी अगदी जवळचा नातेवाईक त्याच्या कुटुंबाची काळजी घेतो. ती व्यक्ती त्यांची सोडवणूक करणारी जवळची नातेवाईक आहे. बवाज हा आपला सोडवणूक करणारा जवळचा नातेवाईक आहे. त्याच्या जवळपास राहा. म्हणून रूथ बवाजच्या जवळपास राहिली. दर दिवशी ती त्याला अधिकाधिक आवडत गेली. बवाजानं अलिमलेकची जमीन विकत घेतली आणि नामी व रूथ यांची काळजी घेतली. मग त्यानं माझ्यासोबत विवाह कर अशी रूथला मागणी घातली. बवाज आणि रूथचा विवाह झाला. रूथला ओबेद नावाचा पुढे मुलगा झाला. ओबेदाला इशाय नावाचा पुत्र झाला. इशायाचा पुत्र दावीद होय. आणि दावीद इस्रायलाचा सर्वश्रेष्ठ राजा ठरला. बवाजानं प्रार्थना केल्याप्रमाणे देवानं रूथला आशीर्वादित केलं होतं.